1,00,000 आणि त्यावर 10% इंटरेस्ट. 1,10,000 मोजून घ्या. थँक्यू सो मच. मला माहिती आहे तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या अमाऊंटची ट्रान्झॅक्शन्स करता त्यासमोर माझे 1,00,000 रुपये काहीच नाही आहेत. बट आय एम होपिंग की मी तुमच्यासोबत हे पैसे रिइन्व्हेस्ट करत राहिलो तर तुमच्या मदतीने मला जास्त रक्कम मिळेल एक दिवस. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, तुमचे पैसे माझ्या सेफ कस्टडीमध्ये आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट, एक छोटी रिक्वेस्ट होती. म्हणजे हे 15,000 रुपये मला जरा इमर्जन्सी म्हणून काढून घेतोय, पण बाकीचे पैसे तुम्ही रिइन्व्हेस्ट करा. चालतील ना? ठीक आहे. थँक्यू. निघतो मी. अरे काळजी करू नका. तुमचे पैसे माझ्या सेफ कस्टडीमध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझा फोन 24 तास चालू असतो. कधी तुम्हाला डाऊट आला किंवा फोन करा असं वाटला तर एनी टाइम तुम्ही कॉल करू शकता. ओके? या. बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. भैरवी, भैरवी. काय झालं बाबा? अनिश कुठे गेलाय? तो खाली गेला होता, मी फोन करते त्याला. फोन बोलव त्याला वरती बोलव. आला. कुठे गेला होतास? मी मित्राला भेटायला. वाजले किती? बाबा तो जवळ. काय चाललंय तुझं? घरात लहान मुलं आहेत. मोठ्यानं जर शिस्त नसेल तर मग लहानांना कशी लागणार? काय? थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचंय. आपण उद्या बोलूया. नाही, आत्ता बोलायचंय मला. बस. मगाशी ईश्वरशी बोलताना माझ्या लक्षात आलं की वर्षाने ठेवलेले त्या लिफाफ्यात पैसे होते. जेव्हा मी बघितलं त्यावेळी तू तिथं होतास. म्हणजे? त्यावेळी म्हणजे तू ते पैसे बघितलेस, बरोबर आहे? म्हणजे बाबा? पण ईश्वरचं असं म्हणणं आहे की त्यात पैसे नव्हते. इतर कुणी असं म्हटलं असतं तर मी दुर्लक्ष केलं असतं, पण ईश्वर स्वतः म्हणतोय म्हणजे मला त्याची खात्री करून घेतलीच पाहिजे. नाही, माझं म्हणणं आहे असं नव्हतं मला म्हणायचं. मी फक्त एक शंका वर्तवली एवढंच. बाकी याले म्हणतात दैवगती. मी घरची बाई एवढं खसा करडून सांगत होती, मायावर विश्वास नाही ठेवला आणि या बाहेरच्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवला. एक मिनिट, मध्ये मध्ये बोल नका उगाच. मध्ये बोलायचा प्रश्नच नाही ना भाऊजी. मला काय म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाला त्रास झाला ना, बरं नाही ना त्याला. आणि त्याचंही सोडून द्या, घरादाराला त्रास झाला ना. पैसे तर नव्हतेच.
माझी 100% खात्री आहे त्या लिफाफ्यात पैसे होते. मी म्हणालच होतं की वर्षाने मला अडचणीत टाकलंय. मी त्याला पैसे परत करणारच होतो, पण त्याआधी एक मिनिट बाबा. मगाशी मी पोलिसांसमोर काही बोललो नाही, पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, त्या लिफाफ्यात पैसे होते हे मी बघितलं नाही. अनिश, तू काय बोलतोयस? अरे सकाळी एवढं भांडण झालं आपलं, एवढी शोधाशोध करत होतो आपण, तेव्हा एकदाही हे बोलला नाहीस तू. या दोघांचं सोड, पण तू आता सरळ सरळ बाबांना तोंडावर खोटं ठरवतोयस. मी कोणालाही खोटं ठरवत नाहीये. हा, मी खरं तेच सांगतोय. त्या लिफाफ्यात पैसे होते हे मी बघितलेलं नाहीये. मे बी जसं ईश्वर काका आणि राधा मामी म्हणतायत ना, तसंच असेल. त्यातच तथ्य असेल. बघा, विचार करा. याला काय अर्थ आहे का? आहे का अर्थ? म्हणजे माझी ढोलकी झाली ना, दोन्ही बाजूने वाजवतात आणि पैसे पण नाहीत ना. किशा मामा, बाबांची बोलताना तोंड सांभाळू ना. आणि आता हे मी शेवटचं सांगतेय. ऐका ना, चुप बसा ना, शांत राहा, शांत राहा. तो आहे ना वरती बसलाय ना. अनिश, लिफाफ्यात पैसे होते ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि तुझं हे असं वागणं म्हणजे चोराला पाठीची घालण्यासारखं आहे. हे बघा बाबा, तुम्ही अनिश अनिश, दिवसभर खूप कटकटी झालेल्या आहेत. प्लीज आता झोपायच्या वेळेस आहे ना, वाद नकोय. मी एक काम करतो, अशोकला माझ्या घरी घेऊन जातोय. हा प्लीज अशोक, चल. तसाही हा तुषार उशिरा येणार आहे. चल चल चल, चल माझ्याकडे चल. चल 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 चल. नको मारू मला. कुठं काय करते? मला झोप नाही येत. क्वार्टर मारावी लागते ना मला आता. चुपचाप झोपा, झोपा चुपचाप. तुला काय जातोय बोलायला? मी तर परका माणूस कोण येतो मला तोडून जातो. एवढा अपमान सहन करायचं तर क्वार्टर प्यावी लागते ना. आता कुठं माया मनासारख्या गोष्टी घडून राहिल्या घरामध्ये. झोपा. बाप्पा भाई आहे का कोण आहे का तू? हा, तू परक्या माणसासमोर मला नाक घासायला लागतं. हे तुझ्या मनासारखं झालं. माया एक गोष्ट लक्षात आली. दगड किती मोठा असला तरी तो फुटते. फक्त त्याच्यावर सारखे 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 घाव घाला लागते. असं फटकन फुटून जाते. सांग, तू आता एवढ्या रात्री दगड फोडायला जाते? तुले सांगतो, दगड फोडायला सोड. इथे त्या पोलिसांनी मले फोडला असताना. पण मले एक सांग, ह्या घरात पैसा होता आहे की नाही? आपल्याला काऊन नाही सापडला? पैसा नाही सापडला, खजिना सापडला किसनराव सरकटे. म्हणजे काय? थे सुनबाई सारही बोलत राहते ना, महा घर, माही माणसं, महा कुटुंब, असं म्हणे आम्ही असे घट्ट एकमेकाले धरून आहोत. आमच्यात प्रेम आहे ना, काय 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 काय. त्या तिच्या त्या नात्याले असं खिंडार पाडलं. तो दगड जो आहे ना, नात्याचा असा खटकन फोडून टाकला.